वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघालोय पोलिओ द्यायला पिशूला. आज आहे 28 जून, पोलिओचा दिवस. म्हणजे आज सगळीकडे पोलिओ डे आहे. तर आम्ही सगळे आता पोलिओ द्यायला चाललोय. आणि हे बघा तर काही आंब्याच्या मम्मीला पण हा करा. जे आमचे सगळे शेजारी वगैरे आहेत ना, सगळ्यांना जे छोटे छोटे पिल्लं आहेत, तर आम्ही सगळे एकत्रच निघालो आहेत आता आमच्या पिल्लांना पोलिओचा डोस देण्यासाठी. आणि 0 ते 5 वर्षापर्यंत जे पण कोणी लहान बाळ आहेत, तर त्यांना पोलिओ देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आम्ही आताही चाललो आहे पोलिओ द्यायला. त्यांना तेवढंच आलं. हा बघा ना, पाणी पिऊन घेते आधी. आता तिथे काय माहिती नाही किती वेळ लागणार आहे, किती गर्दी असते ते. आज बहुतेक तर गर्दीच असणार आहे. पाणी पिते. तसं आम्हालाही खूप उशीरच झाला जाण्यासाठी. खरं तर लवकर निघायला पाहिजे होतं. तर जस्ट आम्ही पोहोचलोय अंगणवाडीमध्ये. आणि बघा आम्ही एवढे जण आहोत. आता आम्ही सोबतच आलोय. आता मस्त असं आता पोलिओ देऊन येतो. आता किती गर्दी आहे ते माहीत नाही, पण आता बघूच. एक लाईनीत नाही इथं. ते लाईन करा म्हणा ना गणला. ते पहा ना पलीकडे एक लाईनीत नाही इथं. आता आधी नाव नोंदवायचे आणि मग त्याला नाव नोंदवायला तिथं एवढी मोठी गर्दी आता. आणि आम्ही सगळ्यात नाचते. मस्त असं आता पोलिओचा डोस देऊन झालाय माझ्या बाळाला. बघू बघू बघू. हे बघा जसं इलेक्शनला आली पहिले फर्स्ट पोलिओ. नाही आपण नाही काय मतदान करायला जातो आणि असा टीका देतो असं इथं तसं दिलं. पोलिओ झाला आहे ना, माझ्या भाईचं पहिलं पोलिओ झाला. अजिबात रडलो नाही माझी सोनं, अजिबात. तुमचं झाला का? चला मला जायचंय. पूर्ण गट केलंय, थोडंसं करीत असत ना. काय माहिती बाई, पूर्ण करून ठेवलंय सगळं. चला आता अगोदरचे मतदानचे हे निघायचं बरं. ते म्हणले ना की मतदानच्या ह्याला नाही का करत होतो, तसं त्यांचं झालंय म्हणे. साहेब बघा कसे लवकर गेलेत पुढे. त्यांना झाली आहे घाई. एक तर इथं एवढी गर्दी होती ना, तेवढ्या गर्दीमध्ये आधी नंबर शोधायचा आपला, म्हणजे प्रिशाचा, म्हणजे बाळांचा. आणि मग तिथून पुढे नंबरला मग ते टिक करणार. मग तिथून पुढे डोस द्यायला जायचा आणि मग ते डोस देणार. आता मस्त असं गाडीत बसतो. चला चालायचं का? पप्पा सोबतच चालवती का गाडी? चालवती का पप्पा सोबत गाडी? नाही भाऊ, नाही चालवती का तू? असं थोडं असतं म्हणा. गाडी आहे नव्हती माझी. बसले का सगळे? हो. कुठे बसली? बसले का सगळे? ती खाली बसली. चला जस्ट आता आलोय. मी काय प्रिशाला आंघोळ वगैरे घालून नव्हते गेले. आता मला तिला आंघोळ घालायची आहे, कारण उशीर खूप होत होता. कारण अजून जर उशिरा गेलो असतात ना, तर तिथे अजून जास्त गर्दी झाली असती. म्हणून मग जितके लवकर आवरता आलं तितक्या लवकर आवरून मग आम्ही निघलो. प्रिशा तर झोपली होती आधी. मग ती उठण्याची वाट बघितली. मग ती उठल्यानंतर मग तिला रेडी केलं. आणि मग लगेच आम्ही पोलिओला जाऊन पोलिओ देऊन आलो. हो की नाही? हो की नाही? एवढी गर्दी होती तिथे. आणि एवढ्या गर्दीत मी हिला घेतलेलं होतं, पण मॅडम अजिबात रडली सुद्धा नाही का काहीच नाही. अजिबात रडायचं नाव नाही, आहे की नाही? आता आंघोळ घातली आहे आणि मस्त असं तिला तर झोका देते. तिची झोपायची वाट बघते. झोपली तर बरं होईन आता मॅडम लवकरच. आणि मस्त असं साहेब आता बाहेर गेले होते, तर त्यांनी मस्त असे पोंगे आणलेत. मग काय आणत ते पण खाते. खाली तिला झोका द्यावा लागेल. आज दुपारी मस्त अशी झोप घेतली. आणि आता संध्याकाळ झाली. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी उठलो आहे. मस्त असं चहा वगैरे घेतला. आणि प्रिशा ही दुपारपासून जशी ती उठली होती ना, तशी ती अजिबात झोपली नव्हती. तिची आणि किशोरची इतकी मस्ती चालू होती ना, मग काय त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये मी मस्त अशी झोप घेऊन घेतली. आता मी तिला झोक्यात घातले आणि तिला झोपी घातले. आता ती मस्त अशी झोपली आहे.
आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे, मस्त असं दिवा वगैरे लावायचा आहे. आणि काल मी साहेबांना म्हटलं होतं की ते भाजीपाला आणतात तर मला निवडूनच देत नाही. ह्याच्या आधी आहे ना जितके पण असे पालेभाज्या वगैरे आणले का मग ते असे मला निवडून वगैरे देत होता आणि आता देतच नाही. काय झालं काय माहिती. मग मी सकाळपासून त्याला म्हणत होते की तू भाजी निवडून देत नाही मला, आणि आता त्यांनी इतकं मनावर घेतलंय की मस्त अशी पालकाची भाजी निवडायला घेतली आहे बघा. काय करणार, लग्न केलंय ना, रोज संध्याकाळी आपल्याला खायला लागतं. नाही काम केलं घरातलं तर खायला कोण देणार आपल्याला, त्यामुळे बस बाकी काय नाही. हो बघा किती वाईट वाटतंय. फक्त भाजी निवडायला लावली आहे तर त्याचं एवढं वाईट वाटतंय. फक्त भाजीत निवडायला लावित असते का मला? हा, झाडून घ्या, हे करा ते करा, निम्मे काम तर घरातले मीच करतो. आता घरात आहे बघा येईन मी आम्ही तिघं असतो, मग थोडीफार मदत केली पाहिजे की नाही बायकोला. केली तर काय अडचण झाली. थोडीफार मदत का? सकाळी उठल्यापासून पांघरून उचलल्यापासून एवढं तरी बरं हो, ते मशीन आणलेलं आहे, नाही तर ते कपडे बी धुवायला लावले असते. जाऊ द्या गाईस, ते चालूच राहणार आहे आमचं असं. भाजी निवडून व्यवस्थित आहे, त्याच्यात किडे वगैरे असतात तर आळी वगैरे नीट बघून घे. याचं मला काय नाही, मला फक्त भाजी निवडायला लावली. मी फक्त गवत, याच्यामध्ये आलेलं गवत पुढे या बाय, याच्यामध्ये आलेले हे गवत आणि भाजी एवढंच फक्त साईडला करतोय. निवडायची भाजी म्हणजे काय आपल्याला माहित नाही. आपण फक्त गवत साईडला काढणार आणि भाजी साईडला घेणार, बस. बाकीचं तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघून घ्यायचं. बघितलं, हे असं असतं. एक काम सांगितलंय पण त्याच्यात पण हे असं करणार आहे. काम सांगितलं म्हणजे हे काम तुझं आहे, मी करतोय. पण आभार मानले पाहिजे. अरे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. एवढा कोंडाच नवरा भेटला तुला, जे काही बनवता येत नाही तुला ते खातो तरी मी. गाईज, हे जे आता म्हटले पायजून पाणी पिलं पाहिजे, त्याचा दिवस उद्या आहे, कारण उद्या वटपौर्णिमा आहे. तर आता ते सगळं उद्या होईल, जाऊ द्यात. आज मस्त असं प्रिशाला पोलिओ वगैरे देऊन आणलंय आणि इतकं छान वाटतंय ना. आता ती मस्त अशी झोपलेली आहे. उद्या वट पौर्णिमा आहे बाई. ह्या जन्मात कटोळं रे तुला, नको रे देवा. मी म्हणाला फेरे मारतो भाऊ. बघितलं, हे असं आहे. चला भेटूयात आता माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.